नवरात्रीमध्ये उपवासाला काहीतरी गोड खायचंय, प्रसादासाठी छान असा नैवेद्य दाखवायचाय। चला तर मग नमस्कार, मी धनश्री शिंदे आपल्या धनश्रीज किचन मध्ये स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत नवरात्रीमध्ये उपवास स्पेशल अशी भगरीची खीर। अगदी 10 ते 15 मिनिटात अशी झटपट होणारी रेसिपी आहे। चला तर मग बघूयात ही भगरीची खीर कशी करायची ते। वरईची खीर करण्यासाठी मी इथे वरई घेतलेली आहे हाफ कप, म्हणजेच भगर घेतलेली आहे हाफ कप। त्यानंतर 4 ते 5 टेबलस्पून साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला जेवढं गोड पाहिजे त्याप्रमाणे। 2 कप दूध घेतलेलं आहे, दुधाचं प्रमाण सुद्धा कमी जास्त होऊ शकतं। त्यानंतर थोडंसं पाणी लागणार आहे। काजू बदाम घेतलेले आहेत, पिस्ता घेतलेला आहे थोडंसं गार्निशिंगसाठी, तुम्ही मनुके सुद्धा घेऊ शकता, आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे। चला तर मग आता आपण खीर करायला सुरुवात करूया। सर्वात आधी मी इथे कढई जी आहे ती थोडीशी गरम करून घेतलेली आहे। यामध्ये आता आपण 2 टेबलस्पून तूप टाकून घेऊया। आणि आता या तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। तूप थोडंसं गरम करून घेऊ। आणि आता आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकूयात, काजू आणि बदाम। थोडेसे फ्राय करून घ्यायचे आणि लगेचच काढून घेणार आहोत, म्हणजे कसे ते खिरीमध्ये एकदम छान क्रंची असे लागतात। त्यामुळे कधीही कोणतीही जर का खिरीची रेसिपी करत असाल तर आधी ड्रायफ्रूट छान असे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे ते क्रंची होतात, काढून घ्यायचे आणि मग शेवटी टाकायचे। लो टू मीडियम फ्लेमवरती, शक्यतो लो फ्लेमवरतीच आपल्याला हे छान क्रंची असे फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही मनुके सुद्धा टाकू शकता, यामध्ये तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतात ते टाकू शकता। ड्रायफ्रुट्स जे आहेत ते छान असे आपण फ्राय करून घेतलेले आहेत। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। हे लगेचच काढून घ्यायचे, म्हणजे ते तसेच क्रंची असे राहतात। ड्रायफ्रुट्स फ्राय करून झाले की मग आपल्याला ही वरई टाकायची आहे। आपण इथे हाफ कप घेतलेली आहे, छान अशी भाजून घेऊयात। आता ही छान अशी परतून घ्यायची। वरई छान अशी भाजली की मग खीर पण तेवढीच छान होते। लो फ्लेमवरतीच आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे। याआधी पण आपण उपवासाच्या बऱ्याच रेसिपी बघितलेल्या आहेत। जर तुम्ही त्या अजून बघितल्या नसेल तर धनश्रीज किचन वरती जाऊन तुम्ही बघू शकता। सोबतच मी उपवासाच्या पदार्थांची प्लेलिस्ट सुद्धा तयार केलेलीच आहे, सो तुम्ही ती पण चेक करू शकता। तिथे तुम्हाला सगळ्या उपवासाच्या रेसिपीज लगेचच मिळतील, शोधायला सुद्धा लागणार नाहीत। तर तुम्ही ते बघू शकता, भगर जी आहे ती छान अशी फुलली आहे। आता यामध्ये आपण टाकणार आहोत साखर। तर मी इथे 4 ते 5 टेबलस्पून साखर घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे। छान असं थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि साधारण 1 मिनिटासाठी आपल्याला ही भगर जी आहे ती थोडीशी अशी शिजवून घ्यायची आहे। मधून थोडंसं आपण मिक्स करून घेऊयात, असं हलवून घ्यायचं। छान असं तूप वरती आलाय आणि सुगंध खूप छान येतोय।
1 मिनिटासाठी आपल्याला ही अशीच शिजवून घ्यायची आहे भगर. गॅसची फ्लेम जी आहे ती लोलाच ठेवायची. 1 मिनिटासाठी भगर जी आहे ती थोडीशी अशी शिजवून घेतलेली आहे. याने काय होतं, भगर छान अशी मऊ होते आणि खिरीमध्ये ती छान अशी लागते. तर तुम्ही इथे बघू शकता. आणि आता आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे. तर मी इथे साधारण 2 कप दूध घेतलेलं आहे. हाफ कप भगरीसाठी मी इथे 1 कप म्हणजे आपला जो नॉर्मल चहाचा कप असतो एवढा कप पाणी घेतलेला आहे आणि 2 ते 2.5 कप जसं तुम्हाला पाहिजे कन्सिस्टन्सी तसं तुम्ही दूध घेऊ शकता. छान असं मिक्स करून घेऊयात. आणि आता आपल्याला ही खीर मस्त अशी शिजवून घ्यायची आहे. साधारण 5 ते 6 मिनिटांसाठी आपल्याला लो टू मीडियम फ्लेम वरती छान अशी ही खीर बनवून घ्यायची आहे. ही अशीच ठेवायची आहे. आता याला झाकून ठेवण्याची काही गरज नाही. मी इथे जे 2 कप दूध घेतलेलं आहे, 2 ते 2.5 कप दूध, ते मी इथे आधी उकळवून घेतलेलं आहे. सो तर मग दूध घेताना ते आधी उकळवून घ्यायचं आणि मगच याच्यामध्ये टाकायचं. दूध टाकून झालं की मग आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडेसे केसर. केसर ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल, पण टाकल्यावरती त्याचा स्वाद तितकाच खूप मस्त असा येतो. दूध टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे. आणि आता हे असं छान असं शिजवून घेऊयात साधारण 5 ते 6 मिनिटं. तर इथे आपली भगरीची खीर जी आहे ती तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे. नंतर थंड झाल्यावरती ती थोडीशी घट्ट होतेच. तर चला मी आता गॅसची फ्लेम बंद करते. आणि तर इथे आपली खीर तयार आहे. मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि याच्यावरती आपण छान असे ड्रायफ्रुट्स टाकून घेऊयात. हे ड्रायफ्रुट्स खूप क्रंची असे झालेले आहेत आणि ते आपण छान असे फ्राय करून घेतलेले आहेत. आणि इथे आपली खीर तयार आहे. चला तर मग आता सर्व करून घेऊया. वाव, खूप मस्त अशी आपली भगरीची खीर झालेली आहे. वाव, तर इथे आपली वरईची खीर तयार आहे. तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर या नवरात्रीला उपवासामध्ये काहीतरी स्पेशल आणि गोड म्हणून ही तुम्ही वरईची खीर अगदी 10 ते 15 मिनिटात बनवू शकता. तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. त्यासोबतच अशा मस्त मस्त रेसिपीसाठी धनश्रीज किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. बाय बाय. लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन.